व्यक्तिमत्व कडक होतं, शिस्तप्रिय होते. कोरोना काळामध्ये त्यांना काळाने ओढून नेलं आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये पोकळी निर्माण झाली. तर त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून आपण आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात करणार. त्याचप्रमाणे आपल्या जे सहपाठी होते, आपल्या वर्गामध्ये वर्गमित्र होते, त्यापैकी कैलासवासी रावसाहेब आनंद पवार आणि कैलासवासी दिनानाथ जगन्नाथ जाधव हे दोन आपले मित्र हेही काळाच्या पडद्याआड गेले. त्यांनाही आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्यांची आठवण काढून आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात करणार.
तर भावपूर्ण श्रद्धांजलीसाठी सर्वांनी एक दोन पुस्तक उभारायचं. सर्व इथं उपस्थित आहे त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन. म्हणजे आपण एक जास्त नाही 8-10 दिवसातच हा प्लॅन केलेला सगळा, पण सगळ्यांचा मान देऊन इथं आले त्याबद्दल सर्वांचे खरंच अभिनंदन आहे. आणि असंच आपण पुढच्या वर्षी बी अजून करू, अजून दरवर्षी करू, असं आपण हे करू. फक्त पुढच्या वर्षी एवढंच की आपण थोडा शॉर्ट पिरियडमध्ये करू, पण करू, नक्की करूया. आपल्या सर्व विद्यार्थ्यांकडून आपल्या शिक्षक लोकांचा, शिक्षक गुरुजनांचा यांचा सत्कार होणार आहे. तरी मी या सत्कारासाठी जाधव सरांचा सत्कार करण्यासाठी गोदावरी आणि अंजना मोरे यांना पुढे बोलवतो. त्यांनी सत्कार करा. एक मिनिट तू इकडे त्याला इकडे पाठव इकडून घ्या. त्यानंतर गांगुडे सरांचा सत्कार करण्यासाठी मी कपिल दादानी आणि योगेश जोशी यांना आमंत्रित करतो. सत्कार करण्यासाठी माधव जाधव आणि प्रकाश जाधव यांनी यायचे. तर आपल्या शाळेचे सगळ्यांना दाखला दिला शेवट 10वी नंतर त्यांचा सत्कार भाऊसाहेब सत्कार करण्यासाठी रामनाथ आणि संदीप बदान यांना त्या ठिकाणी आता एकत्र आलेलो आहोत. आपापसात एकमेकांच्या गप्पा गोष्टी खूप झालेल्या आहेत, पण सर्वजण सर्वांशी बोललेले नाही. म्हणून आपण एक काय करणार आहोत या कार्यक्रमाचं स्वरूप म्हणून प्रत्येकानं इथे यायचं, आपला परिचय. आता प्रत्येकाचं नाव घेणं मुश्किल आहे. ठीक आहे, मी माझी माहिती देतो. मी योगेश बाबूराव लोखंडे, 2023 ची बॅच. आपण विद्यार्थी. मी आता शेती करतो प्लस छोटा मोठा व्यवसाय करतो. माझ्या घरात माझे आई वडील, आम्ही दोघं, आमचे 2 मुली आणि एक छोटा भाऊ. माझ्या बायकोचं नाव वैशाली योगेश लोखंडे. 2 मुली, अंजली योगेश लोखंडे आणि कस्तुरी योगेश लोखंडे. एक दुसरीला जाते आणि एक 7वीला जाते. 6वी वडिलांना एक जाती आणि एक सोबत. नक्की ना? ठीक आहे सर. अजून माहिती माझं स्वप्न आहे असंच हसत खेळत जगायचं आणि हे सगळे आपला परिवार म्हणून शेवटपर्यंत राहायचं. धन्यवाद. मी अर्चना संजय जाधव आणि माझ्या मिस्टरांचं नाव संजय किसनराव जाधव. आम्ही म्हणजे पहिले किराणा दुकान होतं, पण आता नाही. आता सगळे आम्ही शेतीच करतोय. आणि माझी मुलगी आता ग्रॅज्युएशन कंप्लीट झाली, तिचं आता सध्या लग्न झालं. मुलगा आता 9वी मध्ये शिकतोय. आणि बाकी आम्ही सगळे म्हणजे सासू सासरे आणि सगळे आम्ही एकत्रच फॅमिली बाकी. आणि आता सध्या सगळे शेतीच करतोय.
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे मित्र मैत्रिणी, माझे नाव संदीप बाजीराव बदाने, पत्नीचे नाव पूनम संदीप बदाने, एक मुलगी रेणुका संदीप बदाने, एक मुलगा आदित्य संदीप बदाने, मुलगीची श्रीमती राहते. आज खूप आनंदाचा दिवस, म्हणजे खूप दिवसाचं आपलं गेट टुगेदरचं प्लॅनिंग आज यशस्वी होत आहे. तरी सर्वजण आले त्याबद्दल सगळ्यांचेच मनापासून आभार. शिक्षण संस्थेत आपल्याला देवळाला शाळेत असं सांगितलं. विद्यानिकेतन जिल्हा परिषद शाळा देवळा या ठिकाणी शिकत आहे. गावही तालुक्याने खातेला नाच भेटून जातील इकडे बघा, भेटून जातील सर. इकडे एक मिनिट. माझे नाव कानाजी गणपत आहे. सध्या शेती करतोय मी. 6 वर्ष आर्मीमध्ये काम केलं, त्याच्यानंतर डिस्चार्ज घेतला. आता सध्या शेती करतो. मला 2 मुलं आहेत. एक मोठा मुलगा 9वीमध्ये आहे, कुणाल तानाजी आहे. मुलगी 4थीला आहे, अनुष्का तानाजी आहे. पत्नीचे नाव सुनीता तानाजी आहे. आणि सगळ्यांना सांगत म्हणजे आपलं तानाजी भाऊचं कार्य सध्या नाथभक्ताचं कार्य हो मी बोलतो सर. माझे नाव सविता श्रीवाना, माझ्या नाव राजमाता साहेब. मला 2 मुले आहेत, एक मुलगा एक मुलगी. मुलगा 8वीचे श्रेयस राजेंद्र शिंदे आणि मुलगी मुलगा मी पहिल्या वर्षाला आणि एकडे मी पूर्ण केलेली मुलगी. सर मला असं वाटतं की आपण हायस्कूलमध्ये वर्ग त्याचप्रमाणे इथे जमले माझे मित्र आणि मैत्रिणी. आज हा जो कार्यक्रम घेतलाय तो मोठा आनंदात पार पडलाय. माझे नाव प्रकाश भीमराव आहे, राहणार आडगाव टप्पा. मला 3 मुले आणि एक मुलगा आहे. 2 मुली आहेत. मुलीचे नाव कोमल प्रकाश आहे, दुसऱ्या मुलीचे नाव राधिका प्रकाश आहे आणि मुलाचे नाव देवांश प्रकाश आहे. माझ्या पत्नीचे नाव सोनाली प्रकाश आहे. त्याचप्रमाणे आई वडील सुद्धा आहे. एवढे बोलून माझे 2 संपवले. माझे गोडी करतो. माझे नाव राणी सुभाष पवार. माझ्या मिस्टरांचे नाव प्रकाश मधुकर जाधव. माझी मुलगी 13वीला शाळेत फूड इंजिनिअरिंग करते. एक 9वीला आहे आणि एक 4थीला आहे. मला 3 मुली आहेत. मी सोनगावमध्ये दिले. माझा व्यवसाय शेतीच करते. नमस्कार, मी माधव राणा जाधव, गाव भुताना. सध्या मी राहायला सिन्नरला आहे. मला 2 मुलं आहेत, एक सूरज माधव जाधव आणि एक प्रतीक माधव जाधव.
माझी पत्नी कल्पना माधव जाधव आणि मी व्यवसाय नोकरी करतो कंपनी. सध्या सुरळीत चालू आहे. कंपनीत काम करताना माझा छोटा अपघात झाला होता. त्याच्यामध्ये माझे दोन मोठे गेले का उजव्या तर असा छोटा अपघात झाला होता. त्याच्यातून सावरला. त्याच्यातून सावरलोय. आता चालू आहे तुमच्या कृपेने किंवा सरांच्या कृपेने चालू व्यवस्थित. धन्यवाद. सर एकदा माझ्या गावाचे नाव जोपूर. माझे नाव स्मिता प्रकाश पवार. मला 2 मुली 1 मुलगा आहे. मुलीचे नाव सुजाता प्रकाश पवार. दुसऱ्या मुलीचे नाव प्रतीक्षा प्रकाश पवार. तिसऱ्या मुलाचे नाव आयुष प्रकाश पवार. सगळ्यात भारी गाव होतं आपल्या क्लासमध्ये. आवाज कधी आला मी रामनाथ दौलत गांगुडे. मला 2 मुली 1 मुलगा आहे. माझी सासूरवाडी अंदरसूल यावला इथली. आणि माझ्या मोठ्या मुलीचं नाव श्रावणी रामनाथ गांगुडे. 2 नंबरच्या मुलीचे नाव आराध्या रामनाथ गांगुडे. मुलाचे नाव वेदांत रामनाथ गांगुडे. आणि मोठी मुलगी 6वीला, 2 नंबरची मुलगी 3रीला. मुलगा छोटा आहे, अंगणवाडीला जातो. त्यानंतर माझी फॅमिली जॉईंट फॅमिली आहे, मोठी आहे खूप. आम्ही 4 भाऊ एकत्र आहे. आणि मोठे भाऊ बंधू आमचे मोठे बंधू म्हणजे घर कारभारी. आणि 2 नंबरचे बंधू सरपंच होऊन गेले. 3 नंबरचे बंधू घरीच आहेत. मी पण शेतीच करतो घरी. द्राक्षाची बाग आहे. नाही शेतीच करतो. शेती करतो. आणि एकत्रित कुटुंब आहे, खूप छान. खेळामेळीचं वातावरण आणि मस्त. धन्यवाद. थोडं जोरात बोल. नमस्कार, मी जयश्री संदीप चोपडे, मुक्काम पोस्ट रोणवाडी, तालुका निफाड. मला 1 मुलगा 1 मुलगी. मुलगी माझी पायल संदीप चोपडे, कम्प्युटर इंजिनियर, VIT कॉलेज पुणे. मुलगा गौरव संदीप चोपडे, पिंपळगावला 11वीला जातोय. आमचे द्राक्षबाग सगळे शिक्षक वृंद उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे आभार. आणि मुलांनी हा कार्यक्रम ऑर्गनाईज केला त्याबद्दल त्यांचे पण आभार. माझे नाव प्रकाश खांडे. पत्नीचे नाव उज्ज्वल प्रकाश जाधव. माझे सासूरवाडी मुसवाड. माझा 2 मुलं आहेत. पहिला मुलगा पुन्हा प्रकाश जाधव 9वीला आहे. दुसरा मुलगा गौरव प्रकाश जाधव 4वीला आहे. फॅमिलीला आम्ही 4घच आहे. आई वडील दोघं पण माझी वाढले. त्याच्यामुळे आता आम्ही 4घच आहे. सध्याचं नाव दुसरी राजेंद्र शिंदे. माझ्या मिस्टरांचा व्यवसाय करतात ते फोटोग्राफीमध्ये फोटो कलर लॅब छोटासा. त्यांना मी मदत करते. आम्हाला 2 मुलं आहेत. एक स्वरित राजेंद्र शिंदे आणि दुसरं अयांश राजेंद्र शिंदे. बाकी आमचं मूळ गाव हे शिंदे. आम्ही दोघांनी आमची 2 मुलं. असं छोटंसं कुटुंब आम्ही देवलामध्ये सध्या स्थायिक आहोत. नमस्कार. सध्या माझा हॉटेल व्यवसाय मला 2 मुले आहेत. माझी सासूरवाडी आगनूर,
पत्नीचे नाव साधना योगेश डोंगसे, मोठ्या मुलीचे नाव श्रावणी योगेश डोंगसे, लहान मुलीचे नाव तेजो योगेश डोंगसे. पहिली मुलगी 8वीला जाते, दुसरी 6वीला जाते. बस स्टँडचं बस स्टँडच्या बाजूला तुम्हाला सर एकावर एक फ्री तुम्हाला. हो सर, ते बेलबाता नाही का, लासलगावकर बेलबाता, हा तो त्याचाच आहे ना. स्टँडच्या हा का? हो, हा, बरं. नमस्कार, माझे नाव ज्योती चंद्रबाई शिंदे, सध्याचं नाव सरगाव राहणार वर्ष. आमचा व्यवसाय शेतीचा आहे. मला 2 मुली, एक मुलगा, एक मुलगी आहे. मुलगा इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाला आहे, चांगला नवीन वाटणारे. मुलगी आता 5वीला आहे, गावातच वर्ष आहे. सर ज्योतीचं मुलं आहे ना, म्हणजे खूप हुशार आहे. एक आता जस्ट इंजिनिअरिंग कम्प्युटर चांगलं राहिलं, पण तुम्ही आले ना आता 15 दिवस शाळेत बोलत होते शाळेत. हुशार आहे. मग आता तुम्ही सांगत होता मला दादा सर गांगुर्डे सर आले होते. नमस्कार, मी ज्ञानेश्वर जगन्नाथ महाले, भुत्याने. सध्या शेती व्यवसाय करतो. मला 2 मुली आहेत. एकीचं नाव इंदवी ज्ञानेश्वर महाले आणि दुसरी तेजस्विनी ज्ञानेश्वर महाले. पत्नीचं नाव मुक्ता ज्ञानेश्वर महाले. पाटोद्याची सासूरवाडी माझी. मला 3 मुले आहे. एक मुलगी 12वी सायन्सला आहे, समीक्षा गणेश जाधव. दुसरा मुलगा 11वीला आहे, दर्शन गणेश जाधव. तिसरी मुलगी 5वीला आहे, प्रियांका गणेश जाधव. शेती. माझे नाव गोपीनाथ जयराम बोरगुडे, राहणार कबूतर. मला 2 मुलं आहेत. पहिल्या मुलाचं नाव साई गोपीनाथ बोरगुडे, मुलीचे नाव स्वरा गोपीनाथ बोरगुडे, पत्नीचे नाव अर्चना गोपीनाथ बोरगुडे. आमचं एकत्रित कुटुंब आहे, मोठी फॅमिली आहे. भाऊ, आई वडील सर्वच आहे. थोडं जोरात वाटत तरी. केंद्राई दर्शनला या. केंद्राईचं दर्शन देवस्थान आहे. देवस्थान म्हणजे त्या निमित्ताने तुम्ही येणार दर्शनाला आल्यावर कॉल करा, मग तुम्हाला घ्यायला. नमस्कार, माझे नाव मंगला रीता जाधव. आत्ताचं नाव सीमा विजय बनकर. मला 3 मुलं आहेत. 2 मुली, 1 मुलगा. पहिली मुलगी 13वीला आहे, दुसरा मुलगा 12वीला आहे, सर्वात लहान 9वीला आहे. मी शेती व्यवसाय करते. माझे मिस्टर सेंट्रिंग कंपनी. सेंट्रिंग चांदवड. गाव सांगायचं आम्ही कुठे यायचं. सर्वप्रथम आपण इथं आला सर्वांचे अभिनंदन करतो. आपल्या आईवडिलांनंतर जर कोणी असतं तर आपले गुरु असतात. त्या गुरूंच्या मार्गदर्शनामुळे आज सर्वजण आपल्या ठिकाणी सर्वजण चांगले आणि चांगले शेतीमध्ये असो किंवा व्यवसायामध्ये असो सर्वजण आपल्या आपल्या प्रगतशील काम करतात व तिथे सर्वजण आपापले व्यवसाय किंवा हे आहेच. त्यानंतर जर गुरु शिष्यानंतर जर कोणी असं तर माझ्या लाईफमध्ये जर असं तर माझे भाऊ आणि माझी बहीण. त्यामुळं मी आज आहे, मी बाहेर गेलो किंवा गेलो ते त्यांच्यामुळे गेलो. माझं नाव कपिल दौलत बदाने, वाईफचं नाव पूनम कपिल बदाने. 2 मुलं आहेत, 1 मुलगी 1 मुलगा. मुलीचं नाव मनवा कपिल बदाने आणि मुलाचं नाव कृषी कपिल बदाने. वाईफ बी IT इंजिनियरच आहे, वर्किंग आहे. आणि माझा प्लस शेती बी करतो, शेती धंदा आहे असंच म्हणतो. शेती बी करतो, घरी आल्यानंतर शेती बी करतो. आणि बस सध्या मी पुण्याला आहे. या कार्यक्रमासाठी खूप बदल
सगळ्यांना नमस्कार, माझे नाव ललिता बाळासाहेब बोलते. सध्याचे नाव ललिता आनंद शिंदे, गाव कुंभारी, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. आमची शेती पण आहे आणि आमचं किराणा दुकान कटलरी सगळं आहे. मला 2 मुलं आहे, एक मुलगा आणि एक मुलगी. मुलगा 12वीला आहे, शुभम आणि झेटे. मुलगी 9वीला आहे, वैष्णवी आणि झेटे. मी दुकान पण पाहते आणि शेती पण करते आणि मी 2014 ते 19 मध्ये सरपंच पण झाली होती. सरपंच पदाचा एखादा अनुभव सांगितला. कसं म्हणजे सरपंच झाल्यावर एक गावामध्ये आपण प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून हे असं फिलिंग पण येते आणि लोकांचे बोलणे खूप ऐकावं लागतं. तुमचा ग्रुप ज्यांनी एवढं म्हणजे कार्यक्रम केला आणि आज आपण सगळे भेटतोय. म्हणजे तसे बाबा बिझनेस आहे त्यांचे, ते नेटवर्किंगमध्ये पण करतात. आमचं लाकडी घाणं ऑइलचं पण आहे, स्वतःचंच आहे प्रोडक्शन. मी 10वी नंतर ग्रॅज्युएशन केलं. त्याच्यानंतर मी गव्हर्नमेंट जॉबही केला. वडील नाशिकला बदली झाल्यानंतर मग मी म्हणजे माहेर नाशिकचंच म्हटलं गेलं. जॉब केला. लग्नानंतर काही फॅमिली अडचणींमुळे मी जॉब पण रिझाईन केला. त्याच्यानंतर 4-5 वर्षानंतर स्टेबल झाल्यावर मी आता स्वतः एक ब्युटिशियन आहे. मी कोर्सेस वगैरे घेते. माझं पण स्वतःचं एक अस्तित्व आणि नाव माझ्या गावात निर्माण झालेलं आहे. मला माझ्या नावाने ओळखतात, म्हणजे खास माझ्या मुलीच्या नावाने. माझी मुलगी 10वीला आहे आता. तिचं नाव कस्तुरी, मुलगा 7वीला आहे. त्याचं नाव आमोद आहे. व्यवस्थित आहे, म्हणजे सासू सासरे मिस्टर एकटे. मला 3 नणंद, माझे 2 मुलं, आमच्याशी एकत्र फॅमिली आहे. फॅमिली कार्यक्रम होत असतात. आणि गाव प्रॉपर पाचोरा, जळगाव जिल्हा, म्हणजे आमचं खुद्द गाव पाचोरा असल्यामुळे आमचं पूर्ण चित्ते कुटुंब जे पण देवाचा धार्मिक कुठलाही कार्यक्रम असेल ते माझ्या घरी होता. जेव्हा आमच्याकडे कानबाई वगैरे असेल तेव्हा मी सगळ्यांना इन्व्हिटेशन दिलं. त्या नक्की या पाचोऱ्याला. शेगाव जाताना ट्रेन म्हणजे पाचोरा जंक्शनचं गाव आहे, तर नक्की एकदा उतरा आणि फक्त कॉल करा. काय कशी सिच्युएशन आहे, घ्यायला येऊ शकत असेल ठीक आहे, तर गाडी वगैरे पाठवून तुम्हाला आणण्याची व्यवस्था केली जाईल. खूप खूप धन्यवाद. सगळे आज भेटलो, मनापासून खूप आनंद वाटतोय. आणि आज इथे भेटण्यासाठीच मी पाचोराहून नाशिकहून इथे आलेली आहे. मला लगेच व्हिडिओ आहे का? आपल्याला वेळ तर काय मिळत नाही देवपूजा करायला, तर आपले तानाजी भाऊंनी साधारणतः 40 ते 50 लाखापर्यंतचं ज्ञानेंद्रनाथ महाराजांचं मंदिराचं काम सुरू केलेलं आहे. तर ज्याला वाटेल त्यांनी आपल्या स्वेच्छेने काय मदत करायची करावा. आणि रवींद्र बोर्डे यांच्याकडे आम्ही दोघांनी मिळून आम्ही 10,000 रुपये मंदिरासाठी देतात. सर व्हिडिओ आणि प्रत्येकाचा चेहरा पाहिल्यानंतर मला बऱ्याच अंशी बरेच जण ओळखू आले नाही. कारण त्या काळामध्ये 23 वर्षापूर्वी तुमचे गाल गुबगुबीत होते, केस काळे भोर होते. अगदी काही ना तर 4-4 वेळा सांगायचं केस कापणे, केस कापणे. आणि आज काहींच्या डोक्यावर केस राहिले नाही तर काहींचे पांढरे. असा एवढा मोठा बदल झाला. आणि त्या काळामध्ये मलाही दाढी होती. आता वर काही राहिलं नाही त्याच्यामुळं दाढी काही ठेवली नाही. आणि अशा पद्धतीनं खूप मोठा बदल या 23 वर्षामध्ये झालेला आहे. असं जरी असलं तरी सरसर आत्तापासून मागे 23 वर्षापूर्वीपर्यंतचा चित्रपट सरसर सरकत गेला की आपण तिथपासून इथपर्यंत कसे आलो, तुम्ही कसे आले हे नाही, मी कसं आलो हे माझ्या डोळ्यासमोरून सरसर सरकत गेलं. तुमच्या काळामध्ये तो जो काळ होता त्या काळामध्ये मोबाईल नव्हता, इंटरनेट नव्हतं आणि एकतर गुरुमुख म्हणजे गुरुचं तोंड किंवा पुस्तक एवढंच ज्ञान मिळवण्याची साधनं होती. टीव्हीवरून वगैरे थोडंफार ज्ञान मिळायचं. वर्तमानपत्र वाचायला मिळत नव्हतं, आपल्या गावामध्ये काही त्याची सोय नव्हती.
बऱ्याच जणांच्या घरांमध्ये तर लाईट पण पोहोचली नव्हती. अशी परिस्थिती त्या काळामध्ये होती. 2003ची गोष्ट आहे नाही. तेव्हा त्याच्या अगोदर किंवा तिथपर्यंत आपण अगदी नाईट क्लास पण घेत होतो. आणि त्याचं कारण होतं, ते घेण्यामागचं कारण होतं, बऱ्याच जणांच्या घरात लाईट नव्हती किंवा शैक्षणिक वातावरण नव्हतं. तर मग आपण कमीत कमी त्यांना एकत्र आणायचं. मुली त्याला वंचित होत्या. मुलींना काही नाईट क्लासचा संबंधच नव्हता. फक्त मुलांसाठीच ते आपण सुरू केलेले होते. असो, तर अशा पद्धतीनं तो एवढा मोठा जीवनपट सरकत गेला मागे आणि तिथपासून पुन्हा एकदा आनंद वाटला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुन्हा एकदा तरुण झाल्यासारखं वाटलं अरे ना. आणि रिटायर म्हणजे काय, म्हाताराच ना. मग त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा असंच असतो. आता यांचे फ्यूज उडालेले, हे उडेल बल्ब आहे, हे बिनकामाचे, अशा पद्धतीने बघणार आहे ना. तर हरकत नाही. तुमच्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला असं वाटतं की नाही, अजून आपले बल्ब चमकतात. म्हणजे आपण स्वतः नाही तरी तुमच्या रूपात का होईना ते चमकणारे बल्ब आहेत. आणि त्यावेळेला म्हणजे इयत्ता 10वीचा निरोप समारंभ सुरू असताना मी तुम्हाला सांगितलेलं होतं की जर तुम्हाला आयुष्यात कधी काही अडचण वाटली, एकटेपणा वाटला, तर तुम्ही माझ्याशी संपर्क करा. पण आज ते नाही सांगत मी तुम्हाला. आज तुम्हाला जर एकटेपणा वाटला तर तुम्ही एकमेकांची आठवण करा. त्याचं कारण असं आहे, एकता, संघ किंवा एकत्रित येणं ही खूप मोठी एक ताकद आहे, ऊर्जा आहे. एकमेकांना समजा एखादा संकटात आहे, एखादा वाईट परिस्थितीत आहे, अवकळेत आहे, तर त्याला उचलून घेण्यासाठी इतरांची मदत आपोआप मिळत असते. कारण ते आपण एकमेकांशी भावनिक बंधाने बांधलेले आहोत. आणि एक घटना आठवली, किस्सा आठवला. ताकद संपत आली होती याची. अनेकांनी सांगितलं, तू हे ओझं घेऊन का चालला आहेस, तू टाकून दे. तो एवढंच म्हणायचं प्रत्येकाला, नाही तो माझा भाऊ आहे, एवढंच म्हणायचं. ज्याने ज्याने त्याला सांगितलं की तू हे ओझं घेऊन एवढा पर्वत कशाला चढत आहेस, तर तो एवढंच सांगायचा की नाही तो माझा भाऊ आहे. हे जे फिलिंग आहे, ही जी जाणीव आहे, ती आपल्या सगळ्यांमध्ये असते की नाही आपण आपल्या भावाला किंवा आपल्या मित्राला किंवा ज्याच्याशी आपला भावनिक जिव्हाळ्याचे संबंध जोडले गेले आहेत त्याला आपण एकटं टाकू शकत नाही. एकदा का मनातून प्रत्येकाच्या अशी जाणीव निर्माण झाली, कोणालाच असं वाटत नाही की आपण एकटे आहोत. आता म्हणजे एकत्र येण्यामुळे ही एक ऊर्जा शक्ती तयार होते. आता तुम्ही समज ठरवलं बा की आता सगळ्या मुलींनी ठरवलं आपल्याला एक एक साडी घ्यायची, सगळ्या मुलांनी ठरवलं आपल्या बायकोला एक एक साडी घेऊन द्यायची आहे. आणि आता 35-40 जण तुम्ही एकत्र आले आणि एखाद्या दुकानात गेले, चला मला 40 साड्या घ्यायच्या. दुकानदार काय म्हणेल, ठीक आहे, मी एका साडी मागे 10% डिस्काउंट देत होता, तुम्ही 40 घेताय तर 20% डिस्काउंट देतो, 30% डिस्काउंट देतो. आता एवढं मोठं गिराईक आलेलं. म्हणजे ही ताकद आहे, ही शक्ती आहे तुमची. तुम्ही एकत्र या. मी असं म्हणत नाही लगेच चला आम्ही साड्या घ्या, उदाहरण दिलंय. कारण आता दिवाळीच्या साड्या मिळालेल्या आहेत, तर खूप साड्या कशाला घ्यायच्या. म्हणून मग दुसऱ्या काही एखादी वस्तू घ्यायची मोठी, तर सगळ्यांनी मिळून जर एकत्र आले आणि सांगितलं की अरे मला ह्या वस्तूची गरज आहे, तो म्हणाला ह्या वस्तूची गरज आहे, तो म्हणाला ह्या वस्तूची गरज आहे, आणि सगळ्यांची गरज जरी एक असेल तर सगळ्यांनी मिळून तुम्ही एक मागणी करू शकता, एक ऑर्डर देऊ शकतात, त्याच्यातून अनेकांचा फायदा होऊ शकतो. म्हणजे एकत्र येण्याचे हे सांगतो तुम्हाला. मागच्या असाच स्नेहमिलनाचाच कार्यक्रम होता, गेट टुगेदरचा, मागच्या एका बॅचचा. तिथे एक किस्सा सांगितला होता एका याने, आणि त्या मुलीने कोणालाही नातेवाईकांना कळवण्याऐवजी त्या ग्रुपवर मेसेज टाकला, माझ्या मिस्टरांचा अमुक ठिकाणी ऍक्सिडेंट झालेला आहे. 2-3 जणांनी फक्त तो मेसेज पाहिला, लगेच पाहिलाही, आणि तात्काळ इतक्या वेगानं ते चक्र फिरले सगळ्या ग्रुपमध्ये, एकमेकाला फोन केला, अरे अमुकच्या मिस्टरांचा अपघात झालेला आहे, यांचा कुठे. ते दवाखाना शोधत तिथे गेले.
नाशिकमध्ये राहणारे 3 जण तिथं पोहोचले. तिला आवश्यक ती अर्जंट काहीतरी 50-60 हजाराची मदत हवी होती, ती मदत केली. काही रक्त वगैरे लागत होतं ते मिळवलं. इतरांनी मदत केली, म्हणजे तिने इतरांचे ते पैसे परत केले, तो प्रश्न नाही आहे. पण ऐन वेळेवर त्यांना एवढी मोठी मदत उपलब्ध झाली की तिने आपल्या नातेवाईकांना सांगण्याऐवजी आपल्या ग्रुपमधले जे मुलं आहेत, आपले मित्र आहेत, त्यांना ही गोष्ट सांगितली. आणि ही खूप मोठी जमेची बाजू आहे. म्हणजे आपण एकत्र आलो म्हणजे ही खूप मोठी शक्ती आहे, ताकद आहे, ऊर्जा आहे आपल्यामध्ये. आता तुम्ही इथून घरी गेल्यानंतर कित्येक दिवस तुमच्यात इतकी मोठी ऊर्जा भरलेली असेल की नाही, आपण भेटलो होतो, वर्षभर आठवत राहील, 2 वर्ष 4 वर्ष सुद्धा आठवत राहील. कदाचित पुढच्या स्नेहमिलनाच्या कार्यक्रमापर्यंत, गेट टुगेदरच्या कार्यक्रमापर्यंतही ते आठवत राहील. अतिशय खूप चांगली गोष्ट आहे. तुमच्या समोर उभं राहिल्यानंतर खूप भावनिक जिव्हाळ्याचे अनेक प्रसंग मलाही आठवतात, तुम्हालाही आठवत असतील. खरं म्हणजे सांगावे अशी अपेक्षा होती, तशी काही ती अपेक्षा तुम्ही पूर्ण केली नाही, किंवा तसे किस्से तुमच्या जीवनामध्ये घडलेच नसतील असं नाही, घडलेच असतील ना काहीतरी, पण ते सांगण्यासारखे नसतील असं होते का? तर मग माझी अशी अपेक्षा आहे की तुम्ही असे काही ज्यांना आठवतील त्यांनी असा एक किस्सा सांगावा. त्याचं कारण असं आहे की पुन्हा एकदा जुन्या जाणीवा, जुन्या आठवणी, पुन्हा एकदा भूतकाळामध्ये एक फेरफटका मारून यावा. मी एकच वर्ष आली होती, त्याच्यामुळे माझ्यासोबत काही असं किस्से घडलेले नाहीये. नाही असं काय, तसं काही नसतं. ते काय 6-5 दिवस का? हा ठीक आहे, सांगण्यासारखे असले तर सांगावेत. सांगण्यासारखेच आहे सर. तुम्ही परत म्हणा, तुम्हीच म्हटले. ठीक आहे, आता कितीही वेळ बोललं तरी कमीच पडणार आहे. तुम्हाला याने सांगितलं होतं पुरस्कारांची गोष्ट. सगळ्यात मोठा एक राज्य शासनाचा पुरस्कार मिळालेला आहे. काही काम केलं त्याचे अनेक शिक्षक काम करत असतात, नाही असं नाही, पण पुरावे नसतात त्यांच्याकडे आपण केलेल्या कामाचे. मी बऱ्याच वेळेला फोटो काढून ठेव, व्हिडिओ करून ठेव, असे पुरावे ठेवले आणि ते पुरावे मला दाखवता आले की मी असं काम केलेलं आहे. मानाचा पुरस्कार आहे. त्याच्या व्यतिरिक्त साहित्य क्षेत्रातले इतर अनेक पुरस्कार आहेत जे शासनमान्य संस्था असतात त्या संस्थांकडून मिळालेल्या राष्ट्रीय स्वरूपाचे किंवा राज्यस्तरीय स्वरूपाचे. ई ढेकूळ पण आहे. जर तुम्हाला ढेकूळची ई मधली म्हणजे ई बुक मधली प्रत हवी असेल तर त्याची लिंक वगैरे तुम्हाला मी देऊ शकतो. ई बुक पुस्तकात ते पुस्तक market.com वर आहे. पुस्तक येत आहे ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्यापैकी काही जणांनी काम केलेलं आहे, ते म्हणजे एक गाव वेड्यांचं. पण ते आता येणार होतं दिवाळीमध्ये, पण ते थोडं लांबलंय, अजून 8-10-15 दिवस लागतील त्याला हातात यायला. जेव्हा येईल त्यावेळेला तुमच्यापर्यंत ते येईलच. तेही नाटकच आहे एक गाव वेड्यांचं. तुम्हाला आठवत असेल कदाचित, आपण भूत्याने गावाला केलं होतं. हो, आम्हीच होतो. तुम्हीच होते त्या नाटकामध्ये. त्याच्यानंतर हे असंच असतं, म्हातारपण होतं आणि एक गाव वेड्यांचं होतं. त्याच्यानंतर एक शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती केलेली आहे किंवा मी करत आहे. तर व्हिडिओ निर्मितीमध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये माझा प्रथम क्रमांक आलेला होता शैक्षणिक व्हिडिओमध्ये. जात्यावरच्या ओव्या असं एक वेगळं काम आहे माझं. यूट्यूब चॅनल आहे, सगळ्यांना माहिती असेल कदाचित. आता हा व्हिडिओ पण यूट्यूबवर मी टाकतो आपल्या या कार्यक्रमाचा. तर तिथं मी जात्यावरच्या ओव्या संकलित केलेल्या 76 भाग आतापर्यंत केलेले आहेत. अनेक गावांमध्ये जायचं, जे म्हाताऱ्या कोताऱ्या बाया असतील गाणं म्हणणाऱ्या, जात्यावरच्या ओव्या म्हणणाऱ्या, त्या घ्यायच्या. भूत्याने गावातून मला चांगला प्रतिसाद मिळाला होता. 6-7 भाग भूत्याने गावातले आहेत त्या ओव्यांचे. इतरही आहेत, काही वडाळी बोईचे आहेत, सोग्रसमधले जवळ 3-4 आहेत. तर असो, तो यूट्यूब चॅनल सर्वांनी बघावा. आणि सगळ्यात महत्त्वाचं एक उल्लेख म्हणजे कपिलने जेव्हापासून ही सगळी तयारी सुरू केली, माझे संपर्क केला, तेव्हापासून
सातत्यानं त्याची धडपड ही मी पाहिली. त्याच्यासोबत अजून मला वाटतं रामनाथ आहे, संदीप आहे आणि या सगळ्यांच्या धडपडीतून हा सगळा कार्यक्रम मी त्याला हेही म्हटलं की मग आता खर्चाचं वगैरे कसं. त्याने सांगितलं तुम्ही त्याचं काही टेन्शन घेऊ नका, आम्ही सगळं मॅनेज करतो. सन्माननीय माझे सहकारी आणि मित्रमैत्री, हे म्हणण्याचा उद्देश असा आहे का आता मी पण तुमच्या आल्यानंतर असं म्हणालं की आपणही करू. पहिली गोष्ट शिक्षक कधीच म्हातारा होत नाही, कारण आमचं आयुष्यात मुलांना ते उड्या मारतात, आम्हाला उड्या मारावं लागतं. म्हणून आम्ही स्वतःला कधीच आपण म्हातारे झालो असं समजत नाही. दुसरी गोष्ट, आपण वरून जरी म्हातारे असलो तरी आतून तरुण असलं पाहिजे. कारण बरेच जण सर तुमची तब्येत पारायची, सर तुमची असलं हे सगळं दिसतंय पण आतून पावर का आयुष्य जर जगायचं असेल तर आतूनच पावर, आत्मिक पावर खूप महत्वाची. दुसरी गोष्ट असे, तुम्ही सर्व एकत्र आले, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद दिसला, समाधान वाटलं. आयुष्यात दुःख प्रत्येकाच्या आयुष्यात आहे, इथं कोणीही कोणाचं दुःख उगाळलं नाही. कारण दुःख प्रत्येकाला जन्माला आल्यापासून माणसाला दुःख आहे. ज्यासाठी आलो प्रत्येकाने आनंद व्यक्त केला, अतिशय खेळीमेळीचं वातावरण वाटलं. आणि आपण आता ज्या स्टेजला आहोत तो फार महत्वाचा. एकमेकाला सांभाळ, आपल्या पत्नीला सांभाळ, आपल्या पतीला सांभाळ. तुमचे मुलं मोठे झाले ती खूप मोठे होतील, माझेही झाले मोठे होतील आणि ते भराभरा उडून जातील. तुमचा एकमेव जोडीदार तुम्ही आणि तुम्ही. आणि म्हणून पत्नीला सांभाळ, पतीला सांभाळ. आणि इथून पुढचं आयुष्य, पैसा आयुष्यभर कमवणार आहे पण स्वतःसाठी जगायला शिक. काय होतं, माणूस खूप पैसा कमवतो, सगळं गाडी बंगला सगळे, पण स्वतः काय काहीच नाही. आणि म्हणून स्वतःसाठी सुद्धा जगायला शिका. आनंद लुटा, आयुष्य पुन्हा नाही. आमचं सुद्धा राहूनच गेलं जगायचं, आम्हाला खूप काही करायचं पण काळ तसा आमचा धामधुमीचा होता. आम्ही मास्तर झालो किंवा आम्ही खूप काही शायनिंग फिरलो असं आम्हाला कधी जाणवलं नाही. आमची आयुष्यभर मान खालीच राहिली, अजूनही आहे. कारण कोणी म्हणतं पगारी का बिन पगारी, आम्हाला तिथे दुःख कधी वाटलं आम्ही मुलांच्या भाकरी खाला, मुलींचे डबे सोडून खाल्ले, दुःख कधीच नाही. आजही तेच करतो. म्हणजे मातीशी आम्ही आजही निगडीत आहे. आणि हेच महत्वाचं आहे का आपण मातीशी निगडीत राहा. भेटेल त्याला आनंदाने बोला, प्रेम द्या, प्रेम घ्या. आयुष्य सुंदर आहे. आणि म्हणून सर्व विद्यार्थी तर थोडंसं मी मागं थांबलो. तुम्ही बघितलं की माझी इच्छा होती प्रथम गांगुर्डे सरांनी बोलावं, तर माझे काम आहे. कारण शेवटी विषय जो आपण काही शिकवतो त्याविषयी वर्गात बोलणं वेगळं विद्यार्थ्यांसमोर, आणि अवांतर जर बोलायचं असेल तर तुम्हालाही शाळेत ही गोष्ट माहितीच आहे. आज भाषण जर जाधव सर करत असले तर आम्ही सुद्धा मन लावून ऐकत असतो, कारण काही गोष्टी आम्हाला पण शिकायला मिळतात. त्यानंतर जाधव सरांनंतर आजही आमच्या शाळेत पूर्वीपासूनच भाषणाच्या बाबतीत गांगुर्डे सर पुढे होते, तुम्हाला माहिती आहे. त्यामुळं एवढ्या अनुभवी विद्यार्थ्यांसमोर बोलायचं म्हटल्यावर आता आम्हाला सुद्धा तरी ते दडपण वाटतं. आणि त्यामुळं त्यांनी बोलल्यानंतर आपण बोलू, कारण आपल्याला माहिती आहे की शेवटी काय होतं, श्रोतेही कंटाळलेले असतात, त्याच्यामुळं मग थोडं बोलत. पण आधी जर आपण पटकन खाली बसलो तर मग थोडंसं कमी बोलल्यासारखं होतं. सरांनी, मी तुम्हाला एक नवीन काही सल्ले देणार नाही, पण सरांनी जे काही सल्ले दिले, जाधव सरांनी आपली जी काही संघभावना, तो अतिशय महत्त्वाचा सल्ला आहे. किंवा गांगुर्डे सरांनी कौटुंबिक सल्ला दिला, तो अतिशय महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर पण मला असं वाटतं, तुम्ही कुठलाही व्यवसाय करीत असा किंवा कुठल्याही व्यवसायात असा, पण त्या व्यवसायामध्ये प्रामाणिकपणा आणि सतत कष्ट ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. आणि त्याचबरोबर प्रामाणिकपणा ही गोष्ट एवढी महत्त्वाची, मैत्री असू द्या, आपल्यावर किती संकट आले, जर ठीक आहे आपली खूप मोठी अडचण असेल, मित्र आपल्याला मदत करतात, आपल्याला जर त्यांच्या मदतीची परतफेड करताच नाही आली तरी मित्र समजूनही घेतात. पण जर शक्य झालं तर मग मात्र ती परत केली तर अजूनही मैत्री जी आहे ती सुद्धा चांगली टिकते. आणि सगळ्या क्षेत्रामध्ये जर आपण असा प्रामाणिकपणा ठेवला तर निश्चितपणे
आपण आपला विकास होतो, पुढे आपण जातो. कोणीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि मी कौटुंबिक माहिती सांगतो. मला प्रतीक भाऊराव शिंदे. मी सोलापुरात राहतो. शेती आणि नोकरी दोन्ही करतो. दोन्ही मुलं आहेत. एक मुलगा मोठा फूड टेक्नॉलॉजी झालेला आहे, तो नाशिकला आहे, शेअर मार्केटिंगचं काम करतो आहे. दुसरा कॅम्प्युटर इंजिनिअरिंग झाला आहे, त्याचा आता 27 तारखेला सिलेक्शन आहे, म्हणजे जॉबला जाणार आहे. मी सर्वांना सुरुची भोजन असं ठेवलं इथं. सर्वांनी जेवण करा आणि मग जेवण केल्यानंतर ग्रुप फोटो घ्या आणि मग ग्रुप फोटो घ्यायचा आहे, कोणी जायचं नाही. Thank you.